सर्व काही असूनही काहीच नाहीये असं का वाटत राहतं? आजूबाजूला सगळं आहे. चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न, छान कुटुंब, मित्र, अगदी आरोग्यही बऱ्यापैकी ठीक. तरीही काहीतरी अधुरं वाटतं. एक प्रकारची पोकळी, रिक्तता. हृदयाच्या कोपऱ्यात एक वाक्य सतत डोकावत राहतं, सर्व काही असूनही काहीच नाहीये. हा अनुभव केवळ तुमचाच नाही, अनेकांना हे वाटतं. अगदी प्रसिद्ध व्यक्ती, सुखवस्तू कुटुंबातले लोक, यशस्वी व्यावसायिक, कलाकार, गृहिणी, कोणीही याला अपवाद नाही. या भावनेचं मानसशास्त्रीय विश्लेषण करताना आपण अनेक अंगांनी या प्रश्नाचा मागोवा घेऊया. संशोधन, उदाहरणं आणि उपायांसह ही चर्चा अधिक खोल करूया. नंबर 1. या भावनेमागचं मूलभूत मानसशास्त्र. अस्तित्वातील पोकळी, एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम. ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते जेव्हा माणसाला आयुष्याचा खरा अर्थ सापडत नाही, तेव्हा एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम निर्माण होतं. म्हणजे आयुष्याला दिशा नाही, आत्मा पोकळ वाटतो. आपल्याकडे सर्व सुविधा असल्या तरी जर आयुष्याचं प्रयोजन समजलं नसेल, तर अंतर्मन विचार करतं, हे सगळं का? आणि यामुळे सगळं असूनही काहीच नाही असं वाटू लागतं. नंबर 2. डोपामिन सिस्टीम आणि मेंदूची रचना. तात्काळ आनंद आणि दीर्घकालीन समाधान यातील फरक. आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा न्यूरोट्रान्समीटर आपल्याला गोष्टींमध्ये आनंद मिळतो का नाही हे ठरवतो. जेव्हा आपण नवीन फोन घेतो, नवे कपडे विकत घेतो किंवा एखादा पुरस्कार मिळवतो, तेव्हा डोपामिन स्रवते, आपल्याला छान वाटतं. पण हा आनंद क्षणिक असतो, यातून समाधान निर्माण होत नाही. म्हणूनच डोपामिनच्या अतिसवयीमुळे आपल्याला सतत काहीतरी हवं वाटत राहतं आणि जेव्हा बाह्य गोष्टी कमी आनंद देऊ लागतात, तेव्हा रिकामेपणा वाटतो. नंबर 3. समाजाच्या अपेक्षा आणि सक्सेस प्रेशर. सामाजिक तुलनांचा खेळ. आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण सतत स्वतःची तुलना इतरांशी करतो. दुसऱ्याचे यश, सौंदर्य, पैसा, नातं हे पाहून आपणही ते मिळवतो. पण स्वतःला आपण हा प्रश्न विचारत नाही की आपल्याला खरंच हे हवं आहे का? या समाजनिर्मित यशाच्या चौकटीत आपण जगतो. पण जेव्हा हे सगळं मिळाल्यानंतरही हृदय म्हणतं, हे माझं नव्हतंच कधीच, तेव्हा एक शून्यता निर्माण होते. नंबर 4. आत्मभानाचा अभाव, लॉस ऑफ सेल्फ कनेक्शन. आपण स्वतःला विसरतो. सगळ्यांची मनापासून काळजी घेता घेता, आई वडील, जोडीदार, मुलं, बॉस, मित्र, आपण स्वतःचीच ओळख हरवून बसतो. स्वतःच्या भावना, गरजा, इच्छा यांना आपण बाजूला ठेवतो. जेव्हा आपण सतत आपल्या बाहेर जगतो, तेव्हा एक दिवस आत रिकामं वाटू लागतं आणि मग वाटतं सगळं आहे पण आपलं काहीच नाही. नंबर 5. डिपर्सनलायझेशन आणि इमोशनल नमनेस. भावनांचा तुटलेला संपर्क. काही लोकांना असं वाटतं की आपण एक यंत्रासारखे झालो आहोत. जे काही चाललंय ते फक्त शरीराने, यात मन कुठेच नाही. याला मानसशास्त्रात डिपर्सनलायझेशन किंवा इमोशनल नमनेस म्हणतात. हे अनेक वेळा दीर्घकालीन तणाव, डिप्रेशन किंवा थकव्यामुळे होतं. अशा अवस्थेत आयुष्य जणू म्यूट झाल्यासारखं वाटतं. नंबर 6. मानसशास्त्रीय विकार, नैराश्य, डिप्रेशन. नैराश्याच्या मूळ लक्षणांपैकी एक. सगळं असूनही काहीच नाही वाटणं हे टिपिकल डिप्रेशन किंवा मास डिप्रेशन असू शकतं. यात व्यक्ती बाहेरून सर्व नॉर्मल वाटते, काम, नाती, संवाद, पण आतून ती कोसळत असते. यात आत्महीनता, उद्देशशून्यता, थकवा, एकटेपणा ही लक्षणं असतात, पण ती फार क्लिष्ट असतात, म्हणून ओळखणं कठीण जातं. नंबर 7. स्वमूल्याचा गोंधळ, आयडेंटिटी क्रिसिस. मी कोण आहे याचा गोंधळ. जेव्हा आपली ओळख आपल्या प्रोफेशन, रोल्स, यश यावर आधारित असते आणि यातील काहीही आपल्याला समाधान देत नाही, तेव्हा प्रश्न उभा राहतो, मी कोण आहे? ही ओळख संकट, आयडेंटिटी क्रिसिस अनेकदा वयाच्या विशिष्ट टप्प्यांवर तीव्र होते, जसे की मिड लाईफ, रिटायरमेंट, पोस्टपार्टम इत्यादी. आणि मग वाटतं सगळं आहे पण मी कुठेच नाही. नंबर 8. मानसिक थकवा, बर्नआउट. सतत काम पण आत्मा थकलेला. सततच्या जबाबदाऱ्या, न थांबणारा दिनक्रम, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत करत आपण बर्नआउटच्या उंबरठ्यावर येतो. हे शारीरिक थकव्यापेक्षा वेगळं आहे, हे मनाचं थकवणं आहे. या अवस्थेत काहीही केलं तरी मजा येत नाही, मन लागत नाही, सगळं निरर्थक वाटतं. नंबर 9. तात्पुरती समाधाने आणि भावनिक गुंतवणुकीचा अभाव. बाह्य सुखांची सवय आणि अंतर्गत गरजांचा विसर. आज आपण फास्ट एंटरटेनमेंट, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, सुपरफेशियल कन्व्हर्सेशन्स याकडे वळलो आहोत. यामुळे क्षणिक आनंद मिळतो पण दीर्घकालीन समाधान मिळत नाही. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्सवर सिरीज पाहून वेळ जातो, पण मनाला जो शांत सुखाचा स्पर्श हवा असतो तो राहत नाही आणि मग ही रिकामी भावना ठाण मांडून बसते.
नंबर 10 आध्यात्मिक वियोग स्पिरिच्युअल डिस्कनेक्शन. आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष. माणसाच्या काही गरजा फक्त भौतिक किंवा मानसिक नसतात, त्या आध्यात्मिक असतात. मी का जगतोय, माझं आयुष्य कुठे चाललंय, माझी आंतरिक शांतता कुठे आहे, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. जेव्हा ही स्पिरिच्युअल हंगर दुर्लक्षित होते, तेव्हा कितीही पैसे, नाती, मालमत्ता असली तरी एक अनामिक उपास लागते. यावर उपाय काय असू शकतात? नंबर 1 अर्थपूर्ण जीवनाकडे वळा. विक्टर फ्रँकल सांगतात की जीवनातला अर्थ शोधणं हे नैराश्य पोकळी यावरचा प्रभावी उपाय आहे. अर्थ मिळवण्यासाठी आपण 3 गोष्टी करू शकतो. काम, जिथे आपलं कौशल्य आणि आनंद एकत्र येतो. नातं, जिथे आपल्याला जोडलेपणाचा अनुभव येतो. संघर्ष, जिथे वेदनेमधून शिकता येतं. नंबर 2 आत्मपरीक्षण करा. मला खरंच काय हवं आहे? आपल्या जीवनशैलीकडे, संबंधांकडे आणि दिनक्रमाकडे बघा. हे सगळं खरंच आपल्याला समाधान देतंय का? निदान दर आठवड्याला 15 मिनिटं तरी स्वतःशी संवाद साधा. लिहून काढा, मला खरंच काय हवंय, मी कुठे थांबलोय, माझ्या आनंदाची परिभाषा काय आहे. नंबर 3 भावना व्यक्त करणं शिका. सप्रेसिंग इमोशन्समुळे अंतर्मनात वाफ साठते आणि मग तीच रिकामी वाटण्याचं कारण बनते. लिहिणं, योग्य मित्राशी संवाद, थेरपिस्टशी सुसंवाद हे खूप उपयुक्त ठरतं. नंबर 4 व्यसन, स्क्रीन टाईम, सोशल मीडिया यावर मर्यादा. ही साधनं थोडा वेळ छान वाटू शकतात, पण ती रिकामीपणाला दाबतात, काम करीत नाहीत. म्हणूनच मानसिक पोषणासाठी वेळ ठेवा. निसर्गात फिरणं, पुस्तकं वाचणं, चांगल्या संभाषणात सहभागी होणं हे खूप गरजेचं आहे. नंबर 5 प्रोफेशनल मदत घ्या. जर ही पोकळी दीर्घकाळ टिकत असेल, रोजच्या आयुष्यावर परिणाम करत असेल, तर मनोचिकित्सक, मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडून मदत घ्या. नैराश्य, बर्नआउट, आयडेंटिटी क्रायसिस यावर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. नंबर 6 माइंडफुलनेस आणि ध्यानधारणा. वर्तमान क्षणात जगणं, श्वासाकडे लक्ष देणं, अंतर्मनाशी संवाद करणं हे खूप उपयुक्त ठरतं. काही वेळासाठीही शांतपणे बसणं हे आपल्याला आतली पोकळी ओळखायला आणि तिला सामोरं जायला मदत करतं. सर्व काही असूनही काहीच नाहीये ही भावना अनेकदा आपल्याला गोंधळात टाकते, पण तिचं अस्तित्व म्हणजे आपल्या आत काहीतरी विचार करण्यासारखं आहे, बदल घडवण्यासारखं आहे. या भावनेचा आदर करा, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ती तुम्हाला तुमच्याच मनाच्या खोल स्तरावर नेते. याच अनुभवातून जीवन अधिक अर्थपूर्ण, जिवंत आणि समाधानकारक बनू शकतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.